गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 929797 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी महानगरपालिकेच्या सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत आपल्या जागेवर उपस्थित राहणे, गणवेश आणि ओळखपत्र वापरण्यासंदर्भात उपायुक्त प्रसाद काटकर यांनी आदेश जारी केले आहेत. जे कोणी या नियमांचे पालन करणार नाही त्यांच्यावर दंडात्मक शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आलाय. इचलकरंजी नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर पहिले आयुक्त म्हणून सुधाकर देशमुख यांनी पदभार स्वीकारला होता. सुधाकर देशमुख यांनी प्रशासकीय शिस्त लावली होती. कामावर वेळेवर येणे, तसेच गणवेशाचा वापर करणे, त्याचबरोबर बाहेर फिरतीसाठी गेलेल्यांच्या नोंदी घेणे अशा नियमांबरोबर भरारी पथकाचीही नेमणूक केली होती. या भरारी पथकाकडून अचानक पाहणी करून वेळेवर न येणाऱ्यांवर कारवाईचा बडगा दाखवला होता. त्यांची बदली झाल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये एक मरगळ आल्याचे दिसून येत होते. उपायुक्त प्रसाद काटकर यांनी 13 मे रोजी अचानकपणे महानगरपालिकेतील विविध विभागांना भेटी देत तेथील परिस्थितीची पाहणी केली. त्यावेळी बहुतांश अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबर उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी अनेकांनी गणवेश परिधान न केल्याचे आणि ओळखपत्र लावले नसल्याचे दिसून आले. त्यामुळे उपायुक्त काटकर यांनी आदेश जारी केले आहेत. त्यामध्ये सर्वच अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत आपापल्या कार्यालयात उपस्थित राहावे. त्याचबरोबर महानगरपालिकेकडून पुरवण्यात आलेला गणवेश परिधान करणे आणि सर्वांना निदर्शनास येईल अशा पद्धतीने ओळखपत्र लावणे बंधनकारक असल्याचे या आदेशात म्हटले आहे. जो कोणी या नियमांचे पालन करणार नाही त्या संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधितांवर शिस्तभंगाची कार्यवाही प्रास्ताविक करण्यात येईल असेही श्री काटकर यांनी आदेशात नमूद केले आहे.